Audio Jungle. Audio Jungle. हे नक्षत्रांचं देणं आहे तुमच्यासाठी, हे नक्षत्रांचं देणं आहे तुमच्यासाठी, हे देवा घरचं लेणं आहे तुमच्यासाठी. येथे शब्दांना आळू आपण कवितेचं घेणं आहे तुमच्यासाठी, कवितेचं लेणं आहे तुमच्यासाठी. नक्षत्रांचं देणं काव्य मंचच्या या 25व्या रौप्य वर्षी महोत्सवानिमित्त आपण सर्व संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले कवी कवित्री तसेच सर्व मान्यवर आणि आजच्या कार्यक्रमाचं भाग्य म्हणजे जे सन्माननीय अध्यक्ष ज्येष्ठ कवी ज्यांना नादुमानानंतर जे शेतकरी कवी म्हणून ग्रामीण निसर्ग कवी म्हणून त्यांचं या ठिकाणी नावलौकिक आहे असे आमचे आदरणीय कविवर्य नारायण सुमन सर सोलापूरनं या ठिकाणी कार्यक्रमाला आलेले. तसेच आपल्या संस्थेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आदरणीय ग्रामगीताचार्य बंडपंत बोडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. चंद्रपूर, नागपूर, रत्नागिरी, मुंबई आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातून माझ्या काही मंचावरने आमच्यावर प्रेम करणारे सर्व स्नेही आपण पुन्हा एकदा सर्वांचं मी आभाळ भरून, पाऊस भरून, नक्षत्र भरून मी स्वागत करतो. 25वी ही श्रावणी काळी मैफिल संपन्न होत आहे. जेवढा आनंद आहे, जेवढा अभिमान आहे, तेवढा संघर्ष पण आहे. गेले 25 वर्ष म्हणजे माझं 51 वय, अर्ध आयुष्य मी कवितेमध्ये घालवले. तर ही 25वी श्रावणी मैफिल संपन्न होण्यासाठी आम्हाला खूप मोठा कालखंड पार करावा लागला. त्यामुळे हा दिवस पाहता येतोय. आपण दरवर्षी कवींना लेखणीला या ठिकाणी प्रेरणा मिळावी म्हणून राज्यस्तरीय श्रावणी काव्य लेखन स्पर्धा घेतो आणि दरवर्षी महाराष्ट्रातून 600 ते 700 कविता दरवर्षी येतात आणि त्यातून उत्तम अशा 3 कवितांची आपण निवड करतो आणि एक प्रकारे त्या लेखणीला कस लागतो. निरपेक्ष पद्धतीने 4 परीक्षक त्या कवितांचं या ठिकाणी मूल्यमापन करतात आणि ज्या कवींना यश मिळालंय या लेखन स्पर्धेमध्ये त्या कवींनी परत मागे वळून पाहिलं नाही. आपल्या या श्रावणी काव्य मैफिलीमधून तुम्ही 2005 पासून जर शाळेचे जर कॅटलॉग पाहिले की तुमच्या सोसायटीत जर तुम्ही गेला किंवा तुमच्या आसपास जरी गेला तरी तुम्हाला एक तरी श्रावणी नावाची मुलगी तुम्हाला भेटेल. हे नक्षत्राचं देणं काव्य मंचचं योगदान आहे. हा सरकार सुद्धा आपल्या शब्दांचा वापर करतोय. आभाळ भरून शुभेच्छा. सरकारच्या बोर्डवर सुद्धा आपला शब्द आहे आभाळ भरून शुभेच्छा. हे आपल्या संस्थेचं योगदान आहे. अरे तुम्हाला शुभेच्छा द्यायचं काय द्यायचं? बाबांची होळे ऑफिस मधून तुम्ही पेन मारताना मुलाला सांगता की बघ बाळा मी पेन मारला. अरे पेन काय मारताय? हे काय चोरी करताय? अरे ज्याला काही चोरायचंय त्यांनी समुद्र चोरावा. चोरी करायची पेन काय चोरी करता? ज्याला काही चोरायचंय त्यांनी समुद्र चोरावा आणि नदी कापचा एकांत घरी उचलून न्यावा. तुम्हाला शुभेच्छा द्यायच्यात ना? अरे आभाळ भरून द्या ना, मोठं म्हणा धीर करा की. तुम्हाला बोलायला सुद्धा एवढा वेळ लागतो का? आम्ही तो आभाळ भरून शब्द निर्माण केलेला आहे. इथं पाऊस भरून शुभेच्छा दिलेल्या आहेत. छोट्या छोट्या नुसत्या आर्थिक शुभेच्छा. हे काय? आणि तुम्ही काय टेक्निकली युगामध्ये कधी संवेदनशीलता टिकवणार आहे का नाही? आणि म्हणून आपण तो शब्द रूढ केलाय आणि या शब्दाचा वापर शासन करतोय. हे आपल्या प्रकारे मला समाधान आहे. हजारो कार्यक्रम आम्ही खेडोपाडी वाडी वस्तीवर कार्यक्रम घेतले. ग्रामीण भागामध्ये एवढी साहित्यिक ऊर्जा आहे सर, ती बाहेर आली पाहिजे आणि म्हणून आपण या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या शाखा तयार केल्या. तालुक्याचे तालुका विभाग प्रमुख केलेत, विभागाचे विभाग प्रमुख केलेत. 176 विभागातून आणि 39 जिल्ह्यांमधून या ठिकाणी आपलं काम चालू आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, दुबई, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान या ठिकाणी आपल्या संस्थेचं मराठी माणसाचं रोपटं आम्ही लावलेलं आहे. आणि म्हणून जगभर म्हणून आपल्या संस्थेचं ब्रीद वाक्य आहे, कवी हा जगताचा धनी आहे. कवी का हा साधा माणूस आहे का? नाही. आणि त्या कवींना जपण्याचं काम या ठिकाणी काव्य मंचाने केलेलं आहे. माझा खरा भिकारी खरा वेडा, खरा भिकारी खरा वेडा परंतु सर्वाहून गुणी, कवी हा जगताचा धनी, कवी हा जगताचा धनी. खरं म्हणजे नक्षत्रांचं देणं काव्य मंचाची स्थापना ही का केली याच्या मागची खूप मोठी म्हणजे वाईट स्थिती आहे. मला वाईट वाटायचं 1994 पासून मी अनेक व्यासपीठावर जायचो आणि त्या व्यासपीठावर गेल्यावर सर तुम्ही अनुभव घेतला असेल की आमच्या कवीचा अपमान करायचा. चला 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 आवरा 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 आणि जेवढाच काढलेल्या त्यांचे सन्मान पत्र द्यायचे आणि आमच्या कवींकडनं पैसे घ्यायचे. कविता सादर करायची ना, 100 रुपये दे, 200 रुपये दे, 50 रुपये दे.
मी 4/2/1994 तो 96 पर्यंत माझं फर्ग्युसनचं कॉलेज झाल्यानंतर माझ्या डोक्यात इतका विचित्र वाटत होता की गेल्यानंतर अरे माझ्या कवीची अपेक्षा काय, तो पदर मोड करून या ठिकाणी त्या कार्यक्रमासाठी आलेल्या उसनवारी करून आलेला आहे आणि त्याला तुम्ही 2 मिनिटं फक्त कविता सादर करायला देऊ शकत नाही संधी. त्याची काय अपेक्षा आहे? तुमचा प्रसाद नको, तुमचे पैसे नको, तुमचं या ठिकाणी जेवण सुद्धा नको, आम्ही बाहेर जाऊन आमचा नाश्ता करू, पण आल्यानंतर आम्हाला निदान सन्मानाचं तरी वागणूक द्या. मग ते साहित्य संमेलन असू दे नाही तर कोणत्याही व्यासपीठ असू दे. हे डोक्यामध्ये माझे इतके दिवस तिडीक निर्माण झाली की अरे आमच्या कवींना कोणी सन्मानित करणार आहे का नाही. मग मी 1 जानेवारी 1999 साली की जे केवळ कवींसाठी मुक्त व्यासपीठ असेल, तिथं कोणत्याही प्रकारचं स्वागत मूल्य घेतलं जाणार नाही, विना मूल्य सगळ्यांना सहभाग असेल आणि 1 जानेवारी 1999 साली नवीन वर्षाच्या दिनी आपण या संस्थेची स्थापना केली. केवळ कवींना आदर आणि सन्मान मिळाला पाहिजे त्यासाठी या व्यासपीठाची निर्मिती केली. आणि पहिला कार्यक्रम मी घेतला श्रावणीचा. इतका छान अनुभव सर, तुम्हाला ऐकलं तुम्ही म्हणा की बापरे अशी सुरुवात आहे का तुमची. मी कार्यक्रम घेतला, सभागृह बुक केला, सगळं झालं. आणि तुम्हाला माहिती आहे की वृत्ती अशी विचित्र आहे की चांगलं काम करणाऱ्या लोकांना अडचण कशी आहे. अशा प्रकारची लोक खूप चांगली आहेत लोक समाजामध्ये. मी कार्यक्रम केला, आयोजित केला, लोक पेपर न्यूजबाजी केली, सगळी लोक कार्यक्रमाला आली आणि सभागृह बंद करून ते लोक गेले. का तर मी घेतलेला कार्यक्रम त्यांना नको होता. माझ्या आलेल्या कवींना त्यांना दाखवायचं होतं की हे व्यासपीठ चुकीचं आहे. मी एका क्षणाचा विलंब न करता शेजारी बुद्धविहार होतं, त्या मित्राला म्हटलं यार बुद्धविहार साफ कर पटापट. माझे कवी आले, त्यांना मला कविताची मैफिल सुरू करायची. मी सगळे सभागृह कागद तिथे बॅनर बिनर त्यावेळेस काही नव्हते, कागदावर लिहिलं संबंधित कार्यक्रम हा शेजारच्या हॉलमध्ये आयोजित केलाय. आम्ही सगळी टीम त्या बुद्धविहारामध्ये गेलो आणि रात्री 9:30 पर्यंत कार्यक्रम चालला. मी दुपारी कार्यक्रम घेतला होता 4 वाजता आणि वरून धो पाऊस. आता नक्षत्र देणं म्हणजे एक पाऊस येणारच. लक्षात घ्या, अनेक मैफिलींना पावसाने हजेरी लावलेली आहे. कवितेमध्ये एवढी ताकद आहे, एवढी ऊर्जा आहे की बस रे बस. आणि पहिली सुरुवात अशी माझी सर, माझं सभागृह बंद केले, माझा कार्यक्रम होणे म्हणून असे अनेक जेव्हा कार्यक्रम मी घेतले त्यावेळेस माझ्या सभागृहाचे फ्यूज काढून नेले. आता कार्यक्रम सुरू होणार आहे, फ्यूज काढून नेले. मला दिदीला एका कार्यकर्ते सांगितलं सर तुमचे फ्यूज काढून नेले. मी लगेच फोन करून ते फ्यूज लावून घेतले, थिएटर सुरू केलं. एका कार्यक्रमामध्ये खुर्च्या गायब करून टाकल्या. मी 1 मिनिटात गेलो मंगल कार्यालयामध्ये, गादी टेम्पोवर गाद्या घेतल्या, चटया घेतल्या आणि अख्ख्या सभागृहामध्ये मी गाद्या उचलल्या अशा ड्रेसमध्ये. बाकी सोडलं आणि सगळ्या मी गाद्या आथरत बसलो आणि माझ्या कवींना या ठिकाणी मी ते व्यासपीठ दिले. म्हणजे कवितेविषयीची जी अस्मिता होती लोकांच्या मनामध्ये ती खूप विचित्र होती. आणि म्हणून आता कवींकडे लोकांनी आदराने पाहायला पाहिजे, कारण ते समाजाचे संवेदनशील असणारा एकच माणूस आहे. आणि गेल्या 25 वर्षाच्या वाटचालीमध्ये अशा प्रकारचं आता वातावरण कवींच्या विषयी चांगलं झालेलं आहे. लोक आता कवींना बोलवतात, आदराने बोलवतात, सन्मानित करतात, तुम्ही कवी आहात का अशा प्रकारचं सुद्धा विचारतात. ही जे 25 वर्षे धडपड आहे एक समाधानकारक आहे असं मला वाटतं. येणारा काळ हा तुमचा भविष्यामध्ये खूप उज्ज्वल आहे, कारण तुमच्या सोबत हे नक्षत्रांचं देणं आहे. या परिवारामध्ये खूप चांगली लोक जोडली. आणि मला एक लक्षात आलं की समाजामध्ये अशी काही 2 प्रकारची माणसं आहेत आणि 2 प्रकारची चाक आहेत की जी म्हणजे बुद्धिवंत आणि एक श्रीमंत. एक चाक असून चालणार नाही, तुम्ही बुद्धिवान असून चालणार नाही, तर श्रीमंताचं सुद्धा चाक तुम्हाला जोडलं पाहिजे तर समाजाची सुरळीत घडी चालते. मग समाजामध्ये जे मान्यवर आहेत, जे उद्योजक आहेत, जे आपले व्यवसाय उद्योग सांभाळून या सामाजिक भूमिकेमध्ये सक्रिय होऊ इच्छितात अशा लोकांना आम्ही जोडलं गेलं. या ठिकाणी कृष्णकुमार गोयल सारखे, या ठिकाणी ज्यांना धीरूभाई अंबानी म्हणतो अशी मंडळी जे व्यावसायिक आहेत की ज्यांना सामाजिक भान आहे अशा लोकांना आम्ही या ठिकाणी जोडलं गेलं. तळागाळातल्या सर्वसामान्य माणसाला यामध्ये जोडलेलं गेलेलं आहे. आणि म्हणून हा 1200 कुटुंब, 1200 सभासदांचं एक काव्य कुटुंब झालेलं आहे. एवढं मोठं कुटुंब मला वाटतं कोणत्या सदस्याचं नसेल, 5-10 लोकांच्या 100च्या वर लोकांना नसेल. आणि काय करायचे, एखाद्या व्यासपीठावर कार्यक्रमाला गेलं तर कंपुगिरी, म्हणजे मी यायचा, मी त्याचा आणि दुसऱ्यांना इन्व्हाइट करायचंच नाही. बरं केलं तर त्याचा अपमान करायचा. मी त्या दिवसापासून ठरवलं कोणाच्या व्यासपीठावर जायचं नाही आणि कोणाचा सन्मान घ्यायचा नाही, काहीच नाही. माझं व्यासपीठ हे आदराचं आहे. ज्या ठिकाणी माझ्या कवींना आदर मिळत नाही त्या व्यासपीठावर तुम्हाला जायची सुद्धा गरज नाही. मी आतापर्यंत हजारो कार्यक्रम घेतले. मला सांगा कोणत्या कवीने की मी कवींकडनं कार्यक्रमाचे पैसे घेतलेले आहेत.
त्यांना सर्व व्यवस्था केली. जेव्हा महासंमेलन म्हणजे संमेलनामध्ये जायला लागलो, अखिल भारतीय संमेलनामध्ये, मला इतकं वाईट वाटायला लागलं की एखादं गाईचं वासरू चुकतं का, त्याची कशी अवस्था होती, बेफाम इकडे तिकडे फिरतोय कळत नाही. तशा प्रकारे एवढं महासंमेलन घेतात, पण त्याच्यामध्ये अखिल भारतीय मध्ये आमच्या कवींना काही स्थान नसतं. त्याला कोणी विचारतच नाही. कुठंतरी कोपऱ्यात एक स्टेज टाकू देतो, बोंबलत बस, काय करायचं कर, आम्हाला घेणे नाही. हे जेव्हा मी अनेक संमेलन पाहिली, म्हणजे मला वाटतं मी 97 साली इकडे आळंदीला संमेलन झालं तेव्हा शांता शेट्टी, लता मंगेशकर वगैरे सर्व मंडळी आली होती. अनेक संमेलन मी अटेंड केले, पण मला असं वाटलं की माझ्या कवींचं सुद्धा एक अखिल भारतीय संमेलन असावं. आणि म्हणून मी 2010 मध्ये आपल्या संस्थेचं स्वतःच अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्य संमेलन सुरू केलं. आणि सलग 3 दिवस कवींना राहणे खाणे मोफत, त्यांचा सन्मान, त्यांना स्मृतिचिन्ह हे सर्व या ठिकाणी दिलं. आणि मग मी ठरवलं की जे मान्यवर मंडळी आहेत, सरांसारखी मान्यवर मंडळी, त्यांना मी भूमिका समजून सांगितली की या ठिकाणी महाराष्ट्रातले अख्खा महाराष्ट्र कसा आहे हे तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला या माझ्या मैफिलीला यावं लागेल. आणि पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष मिळाले आपल्याला आदरणीय महाराष्ट्र भूषण मंगेश पाडगावकर. त्यांनी या संमेलनाचं अध्यक्षस्थान भूषवलं आणि 3 दिवस त्यांनी 16 पाहिला आणि इतके भारावून गेले की त्यांनी काव्यमंचावर माझ्यावर 4 पानं लिहिली. आपल्या 2 पत्र लिहितात नाही, फोन सुद्धा लिहितात नाही. त्या माणसाने 80 वय असताना मला या ठिकाणी 4 पानं लिहून दिली. आणि जसं कोट्याधीश अब्जाधीश माणूस असतो तसे प्रकारे मला नक्षत्रधीश ही त्यांनी पदवी दिली. म्हणजे इतका आनंद वाटतो की हे कामाचं फलित आपल्याला मिळालंय. जेव्हा मी अनेक ठिकाणी गेलो आणि कवींच्या कविता भरपूर, एका मोठ्या थोर व्यक्तीचा मी उल्लेख नाही करणार, प्रायव्हेट असेल ती गोष्ट, 70 पुस्तकं लिहून ठेवली होती सर अशी छान. आणि पुस्तकं प्रकाशित झाली नव्हती. लिखाण जबरदस्त, त्या व्यक्तीचं नाव सांगा नाही कारण विचारांना वाईट वाटेल आणि ते लोकांपर्यंत जायला चुकीची अंतर्गत गोष्ट. तुम्ही 70 पुस्तकं लिहिले आणि ते प्रकाशित होत नाही. पुरस्कार मिळाले, जीचे झाडे पुरस्कार मिळाले त्यांच्या लिखाणाला, पण ते पुस्तक प्रकाश करू शकत नाही. मी म्हटलं या मान्यवरांची जर अशी अवस्था असेल तर माझ्या येणाऱ्या नवीन कोमांना तुडवतात जी लोक, तर त्यांची काय अवस्था आहे. म्हणून आपण प्रातिनिधिक काव्य संग्रह प्रकाशन करायला सुरुवात केली. पहिला कविता संग्रह 1999 साली मी काढला, वसंत फुलताना. तर अरुणा ढेरे मॅडमनी शुभेच्छा पडवल्या होत्या. तर मी पुस्तक कवींच्या कविता फक्त तुम्ही लिहू नका, तर त्या वाचकांपर्यंत गेल्या पाहिजेत. तुम्ही काय लिहिते वाचकांपर्यंत गेलं पाहिजे. म्हणून आतापर्यंत सर 115 पुस्तकं मी प्रकाशित केली. आता सुद्धा आपण मनातील पाऊस हा काव्य संग्रह प्रकाशित करतोय. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या कवींच्या पाऊस या विषयाच्या कविता मी मागवल्यात आणि त्या विनामूल्य प्रकाशित केल्यात. त्यांच्याकडनं 1 रुपया सुद्धा घेतला नाही. फक्त एवढं सांगितलं की तुमची कविता आहे, ते पुस्तक तुम्हाला तर घेण्याची तर कॅपॅसिटी पाहिजे, तुमची तेवढी रसिकता पाहिजे. मी छापू शकतो, मी सगळं मांडू शकतो, पण घेणार कोण. मी काही रद्दीत विकू का परत. पण तुम्ही सुद्धा कवी असण्यासाठी तुम्हाला वाचन आणि त्याचबरोबर तुम्हाला स्वतःच पुस्तक घेण्याची तरी त्या मानसिकता पाहिजे. तर यावेळेस आपण 115 पुस्तक सुद्धा या ठिकाणी प्रकाशित करतोय. सांगण्यासारखं खूप आहे, बोलण्यासारखं खूप आहे. इतका मोठा कालखंड गेलेला आहे. रात्र दिन मनामध्ये माझ्या जागते कविता, रात्र दिन मनामध्ये माझ्या जागते कविता, दान दुःखाचे मज मागते कविता, हिच्या सानिध्यात मोहरतो माझा संसार असेल, हिच्या सानिध्यात मोहरतो संसार असेल, दुनियेचे दुःख मला सांगते कविता. खरं म्हणजे कविता माझ्या जीवनात नसती तर मी इथपर्यंत आलो नसतो. एवढं छान मला कवितेने दिलंय. मान सन्मान प्रसिद्धी पैसा याच्यापेक्षा पलीकडे मी गेलेलो आहे. मला एक आध्यात्मिक पातळी आली, म्हणजे मला तर स्वतःची. मला कोणी चांगलं म्हटलं तरी मला काय वाटत नाही आणि कोणी कौतुक केलं तरी मला काय वाटत नाही. मला या ठिकाणी काहीच करायचं नाही. मी स्थिर झालेलो आहे. म्हणजे काही न मागता सर्व काही मिळाले, पण जे मागण्यास गेलो ते दूर पळाले, जे मागण्यास गेलो ते दूर पळाले. फक्त माझी एवढीच अपेक्षा आहे की सर्वांनी प्रेम द्या एकमेकाला, दुसरं काही द्यायची गरज नाही. जगामध्ये त्याच्याशिवाय दुसरं मौल्यवान काहीच नाहीये. त्यामुळे तुम्ही एकमेकाचा आदर करा, सन्मान करा, दुसऱ्याचा रिस्पेक्ट द्या, कवितांना दाद द्या, कवितांना टाळ्या द्या की ज्या तुम्हाला मोफत देता येतात. तुमच्याकडे काय आहे ते देऊ नका. तुमच्या जवळ जी कॅपॅसिटी द्या. तुम्ही गोड बोलू शकता तेवढं द्या. तुम्ही आर्थिक सक्षम आहे जेवढं शक्य तेवढं देऊ शकता. तुम्ही या ठिकाणी कविता लिहिता असेल चांगली, ती कविता लोकांपर्यंत पोहोचवा. तुमच्या कविता प्रकाशित झाल्या पाहिजे. त्यासाठी आपल्या संस्थेने एक अभिनव प्रयोग हातात घेतलेला आहे की कवींच्या कविता पुस्तकात न राहता त्या वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. म्हणून आपण स्वतः 19,000 किमतीचं पुस्तक, त्याच्यामध्ये 6,000 रुपये अनुदान टाकून स्वतः
13,000 आपण 100 पुस्तकं प्रकाशित करून देतो. ज्या कवींना आपल्या भविष्यामध्ये कविता संग्रह प्रकाशित करायचे, अनेकांनी त्याच्यामध्ये संधीचा घेतलेला फायदा तर सगळ्यांनी घ्या. आणि आपल्या नावावर एक तरी अक्षर वाङ्मय हे आलं पाहिजे, आपल्या नावावर जमा पाहिजे एक तरी अक्षर वाङ्मय. म्हणून प्रत्येकाने आपलं पुस्तक प्रकाशित करा, आपले विचार लोकांपर्यंत गेले पाहिजे. हा कार्यक्रम याच्यासाठी आयोजित केलेला आहे की तुम्हाला हे व्यासपीठ मिळालं पाहिजे, या व्यासपीठावर तुम्ही व्यक्त झाला पाहिजे आणि तुमच्या कवितांचं तुमच्या विचारांचं या ठिकाणी मंथन झालं पाहिजे. इथं सगळे इतके ज्ञानीवंत आणि बुद्धिवंत लोक आहेत. खरं म्हणजे माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता या सगळ्यांच्या बरोबर घेऊन चाललेले आणि मला खूप आनंद होतो की एवढी मोठी मोठी महान व्यक्ती माझ्याशी जोडलेली, या मंचाशी जोडलेले. यासारखं या मंचाचा गौरव कुठे होणार नाही. जेव्हा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी नक्षत्रांचं देणं काव्य मंचचा इतिहास हा नोंद करावा लागेल. कारण इतिहास पुसता येत नाही, इतिहास खोडू शकत नाही, तो लिहावाच लागणार आहे आणि तो त्याची नोंद या ठिकाणी होणार आहे. आणि मी त्यासाठी काय केलं की आमच्या कवींचा सुद्धा दिवस, सगळे दिवस रोज येते, याचा दिवस त्याचा दिवस, अरे आमच्या कवींचा दिवस आहे का नाही. आणि असाच 21 सप्टेंबर तारीख होती. म्हटलं उद्याचा दिवस हा 22 सप्टेंबर आपला जागतिक कवी दिन साजरा करूया. आणि 2006 पासून आपण 22 सप्टेंबर हा जागतिक कवी दिन साजरा करतो. आणि आज योग बघा, संस्थेला 25 वर्ष पूर्ण होतात आणि 22 सप्टेंबर हा जागतिक कवी दिन आहे. आणि अजून माझं भाग्य असं की माझ्या मुलाचा जन्म सुद्धा 22 सप्टेंबर जागतिक कवी दिनाची झालाय. हा सुवर्ण योग आपल्या आयुष्यात कधी येतो की जेव्हा तुम्ही निरपेक्ष भावनेने आपण काहीतरी समाजात देणे लागतो. हे ज्या भावनेने तुम्ही जेव्हा काम कराल तेव्हा तुम्हाला हा आनंद मिळतो. आज लोक व्यस्त झालेले आहेत. कशासाठी माहितीये का? स्वार्थासाठी व्यस्त आहेत. मला कोणी म्हटलं ना मी बिझी आहे, समजायचं का माणूस रिकामट्याकडे आहे. बिझी कोण आहे? जो माणूस हे काम झाल्यानंतर दुसरं काम करतो त्याला म्हणतात बिझी. सरकारी कार्यालयातले लोक बिझी असतात कारण त्यांना कामच करायचं असतं. पण एखादा कार्यकर्ता जर असेल काम करणारा, त्याच्याकडे गेले का साहेब ही फाईल आहे का, हे काम झालं मी नंतर तुमची फाईल घेतो, याला म्हणतात व्यस्त. परंतु निस्ता गेला मी कामात आहे, समजायचं तो रिकामटेकडा आहे. व्यस्त कोण? की जो काम करे हे झाल्यानंतर ते करतो, असं म्हणतो तो व्यस्त आहे. नक्षत्राच्या देण्याच्या काव्यमंचाच्या 25व्या या वाढदिवसानिमित्त आपण अनेक मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित करणार आहोत की ज्यांनी समाजामध्ये एक आपल्या प्रकारचं चांगल्या प्रकारचे योगदान दिले, समाजाला या ठिकाणी योगदान देऊन या ठिकाणी आपल्या समाजाचं कर्तव्य पार पाडले. अशा मंडळींना, मान्यवरांना, खूप मान्यवर मंडळी आहेत, तुम्ही यादी पाहिली असेल तर त्यांना आपण समाजभूषण पुरस्कार दिलेले. त्यानंतर जे उद्योजक आहेत, जे उद्योजक आपल्या कामामधून बिलकुल वेळ काढू शकत नाही परंतु या परिवारावर प्रेम करतात, या चळवळीवर प्रेम करतात, अशा उद्योजकांना आपण दरवर्षी गौरव स्मृती पुरस्काराने सन्मानित करतो. त्यानंतर माझ्या आजोबांचा मी आदर्श घेतला. माझ्या आजोबांनी गावासाठी शाळा बांधायची होती म्हणून 5 एकर जमीन दान केली. सांगितलं शाळेला माझं नाव द्यायचं नाही. म्हणजे आपण दान केलं हे सुद्धा सांगितलं नाही. आणि आज गेले 50 वर्ष झालं, 60 वर्ष झाले असन, त्या गावामध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन पुढे पडले. आणि अजून सुद्धा लोक बोर्डवर नाव वाचत नाही पण लोकांच्या हृदयामध्ये आज नाव आहे. आणि आमच्या आजी आजोबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही द्या दुसऱ्याला, तुम्हाला काही कमी पडणार नाही. हा मंत्र मला दिला आणि आयुष्यात खरंच मला काहीच कमी पडलं नाही, काहीच कमी पडलं नाही. म्हणजे निसर्गाचा नियम आहे की तुम्ही एक जोंधळा जमिनीत गाडा, तुम्हाला कणीसभर म्हणजे ओंजळभर धान्य मिळेल. आजकाल लोक गाड्याला शिकत नाही आणि अपेक्षा करतात मला ओंजळभर मिळालं पाहिजे. तुम्ही आजपासून सुरुवात करा, तुमच्याकडे जे आहे ते द्या, मग प्रेम द्या, तुम्ही दुसऱ्याला आदर करा, शरीराची प्रेमाने वागा, जे शक्य आहे ते तुम्ही द्यायला शिका. बघा तुम्हाला त्याचा आउटपुट मिळाल्याशिवाय राहणार नाही. हा माझा 25 वर्षाचा या कार्यकर्त्याचा अनुभव. तुम्ही द्यायला शिका, तुम्हाला नक्कीच या ठिकाणी निसर्ग काही कमी करून देणार नाही. त्यानंतर आपण दरवर्षी जसे समाजातले काम करणारे लोक आहेत त्यांना आपण पुरस्कार करतो, तशा प्रकारे या माझ्या आजोबांच्या नावाचं स्मरण व्हावं म्हणून मी समाजसेवक सावरकुमार डबडे कविरत्न पुरस्कार हा देतो की जो कार्यकर्ता माझ्या या वर्षभराच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित दाखवतो, कार्यक्रमात सहभाग घेतो, सगळं नियोजन करतो, तर त्याचा कुठेतरी गौरव व्हावा म्हणून त्याला आपण दरवर्षी सन्मानित करतो. त्या कविरत्न पुरस्काराने सुद्धा या ठिकाणी सन्मानित करणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण दरवर्षी जे मराठी साहित्यासाठी योगदान देतात ते म्हणजे दिवाळी अंक, त्यांची कोणी दखल घेत नाही. आता कमर्शियल हा वेगळा सोडून द्या, पण एक साहित्यिक वाङ्मय त्यांनी जिवंत ठेवलेलं आहे. तर अशा दिवाळी अंकांना सुद्धा आपण या ठिकाणी अंक स्पर्धा घेतो. 60-70 अंक दरवर्षी महाराष्ट्रातून येतात.
आणि त्या दिवाळी अंकांना सुद्धा आपण दरवर्षी सन्मानित करतो. 18 वर्ष हे काम चाललेलं आहे. संख्या खूप मोठी आहे नाही का. हा संस्थेला 25 वर्ष आल्यामुळं आणि मी एकदा सुरू केलं का मी बंद करत नाही. एक तर सुरू तरी करत नाही, नाहीतर सुरू केलं बंद करत नाही. तर अशा प्रकारे दिवाळी अंकांचे सुद्धा आपण या ठिकाणी हे घेतलेले आहे त्यांना. त्यानंतर आपण जे माझे कार्यकर्ते नक्षत्र आहेत, आम्ही ज्यांना नक्षत्र म्हणतो परिवारातल्या सदस्यांना, की जे अनेक वर्ष ही चळवळ वाढवण्यासाठी प्रयत्न करतात, ही चळवळ वाढली पाहिजे यासाठी सातत्यपूर्ण काम करतात, अशा कट्टर नक्षत्रांना आपण नक्षत्र गौरव पुरस्काराने सन्मानित करतो. आज सुद्धा गेले 22 वर्ष माझ्याबरोबर कार्यकर्ते. आता या व्यासपीठाचा उद्देश काय आहे की तुम्ही या मोठे व्हा आणि आकाशात भरारी घ्या. असा उद्देश नाही. झाड काय करतं, तुम्हाला सारा देतं, तुम्ही काय झाडावर बसल्या पाहिजे असं काय नाही. आता बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.